नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की ड्रेस कोडबद्दल अगदी डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला तिथे एक्झाम सेंटरवरती घेऊन जाण्यासाठी परमिशन असते आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपण घेऊन जाऊ शकत नाही त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे। आणि त्याचबरोबर ड्रेस कोडबद्दल पण अगदी डिटेल्स सांगणार आहे की बॉईज आणि गर्ल्स यांच्यासाठी ड्रेस कोड कसा असावा। तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता की इथं पूर्णपणे बॅरियर ॲटम्स आणि ड्रेस कोड असं हे दिलेलं आहे। चॅप्टर 9 वरती तुम्ही अगदी इन्फॉर्मेशन बुलेटिन पूर्णपणे नीट UG 2025 अगदी डिटेल्समध्ये तुम्ही पहा आणि वाचा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला एक्झाम सेंटरला जाते वेळेस कशा प्रकारे काय काय गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि काय गोष्टी घेऊन जायच्या नाहीत हे पूर्णपणे याच्यामध्ये बुलेटिनमध्ये दिलेलं आहे। तर त्याचबरोबर फर्स्ट मी तुम्हाला सांगते की ॲडमिट कार्ड आता हे येईलच आपल्याला, आणि आल्यानंतर तुम्ही एक ॲडमिट कार्ड कलर प्रिंट पण काढू शकता किंवा ब्लॅक अँड व्हाईट पण काढू शकता। त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो सेम तुम्ही काढा, जे काही ॲडमिट कार्डवरती आहे ते त्याचे 2 तुम्ही पासपोर्ट साईज फोटो ठेवा। आणि त्याचबरोबर फोटो ID प्रूफ म्हणजेच ओरिजिनल जे आधार कार्ड आहे किंवा वोटर ID किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा पॅन कार्ड हे कुठलंही असेल तरी आपल्याला तिथं एक फोटो ID प्रूफ म्हणून तिथे तुमच्यासोबत घेऊन चला। आणि त्यानंतर स्टेशनरीचे सामान आहे की जसं की आपल्याकडे पाऊच विद्यार्थी घेऊन जातात ते अगदी ट्रान्सपरंट पाहिजे पाऊच, आणि त्याचबरोबर आपल्याला पाण्याची बॉटल ती पण अगदी ट्रान्सपरंट पाहिजे, नाहीतर ते कलरची किंवा कलरफुल किंवा वेगळ्या टाईपची असेल तर तिथं काढून टाकण्यात येत असते। त्यामुळे अगदी पाऊच आणि बॉटल ही तुम्ही ट्रान्सपरंटच घेऊन जावा। आणि तुम्हाला रायटिंग पॅड जो असतो तो सुद्धा अगदी ट्रान्सपरंटच तुमच्यासोबत ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडनं ते काढून घेतले जाणार नाही। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता। आणि काय काय तुम्ही तिथे घालायच्या नाहीत वस्तू, म्हणजे लेडीज जे असतील किंवा मुलं पण असतात, आज फॅशन म्हणून खूप सारे विद्यार्थी पण ऑर्नामेंट्स घालत असतात। तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, मी ते पूर्णपणे हा पिक्चर काढलेले आहेत अगदी वेबसाईटवरून। तर नीट ड्रेस कोड तर आपल्याला इथे दिलेला आहे, तर आपल्याला कशा प्रकारे इथं अलाउड आहे आणि कुठल्या प्रकारवरती नॉट अलाउड आहे असं तुम्ही पूर्णपणे स्क्रीनवरती पहा, म्हणजे तुम्ही लक्षात येईल। तर काय काय तिथे वॉच आपल्या डिजिटल असतात ते इथे अलाउड नाही आहे, मोबाईल फोन अलाउड नाही आहे किंवा लॉंग बुक्स अलाउड नाही, तर रायटिंग पॅड पण तिथे कलरचा असेल तर अलाउड नाही आहे, इयरफोन अलाउड नाही आहे, ब्रेसलेट अलाउड नाही आहे किंवा सनग्लासेस पण तिथे अलाउड नाही आहेत। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी केअरफुली पहा, म्हणजे लक्षात येईल की आपल्याला तिथे एक्झाम सेंटरवरती जाण्यासाठी कोणत्या गोष्टी अलाउडेड आहेत आणि कोणत्या नाही आहेत। तर अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, फक्त ह्या सिंपल ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच गोष्टी तिथे एक्झाम सेंटरवरती अलाउड करत असतात। आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्णपणे तुमच्याकडनं हे पूर्ण तिथे चेकिंग होत असते आणि पूर्णपणे ह्या वस्तू काढून टाकतात। त्यासाठी तुम्ही अगदी घरातून निघते वेळेसच अगदी व्यवस्थित केअरफुली निघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला तिथे कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन जाऊ शकतो। आणि त्याचबरोबर पुढचं सांगायचं झालं तर अगदी सेंट्रल एक्झाम सेंटरवरती तुम्ही 1 ते 1.5 तास आधी तिथे पोहोचा, ह्या हिशोबाने निघा तुम्ही घरातून। आणि गर्ल्ससाठी कुठले तुम्ही इयर ऑर्नामेंट्स म्हणजे वापरू शकत नाही तेही तुम्हाला तिथं अगदी स्क्रीनवर तुम्ही सांगितलेलंच आहे। आणि परत एकदा सांगते ओरली की रिंग तुम्ही बोटातली जी मोठी हेवी असतात मुलींचे ते तुम्ही घालून जाऊ नका। इयरिंग्स असेल किंवा नाकातलं असेल किंवा हेअर पिन्स असतील, ब्रेसलेट, नेकलेस किंवा पेंडल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑर्नामेंट्स हेवी घालू नका। त्याचबरोबर हेअर इन ज्या मुलींचे केस लांब आहेत तर त्या मुलींनीसुद्धा अगदी केस तुम्ही मोकळे सोडू नका, अगदी तुम्ही रबर बँड करून व्यवस्थित घट्ट करून तुम्ही अगदी व्यवस्थित पॅक करून तुम्ही जाऊ शकता। आणि त्याचबरोबर काही मुली हाताला मेहंदी वगैरे लावतात किंवा काही असं प्रिंटआउट कुठल्या निळ्या शाईचे वगैरे बोटं तुम्ही असं काही थंबनेल वगैरे केलं असेल तर ते तुम्ही अगदी पूर्ण व्यवस्थित क्लीन करून तुम्ही, किंवा काय असं कलरफुल केलं असेल तर ते अगदी तुम्हाला रफ करून तुम्ही तिथे सेंटरवरती जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय पुढे अडथळा येणार नाही। आणि त्याचबरोबर कपड्यांचा जर विचार केला तर टॉप, टी शर्ट्स, कुर्तीज लूज अगदी हाफ स्लीव्ज वगैरे एकदम सिंपल असेल तर तुम्ही अगदी घालू शकतात। इथे तुम्हाला मी पिक्चरमध्ये दाखवत आहे की कोणत्या गोष्टी तुम्हाला अलाउडेड आहेत। आणि चप्पल तुम्ही जर फुटवेअरचं जर केलं तर अगदी स्लीपर नॉर्मल जी असते तशी किंवा ओपन स्लीपर असेल किंवा सँडल असेल विदाऊट हिल किंवा नॉर्मल शूज वगैरे असेल तर तुम्ही तिथे कॅरी करू शकता। आणि पॅन्ट पाहिजे असेल तर तीसुद्धा अगदी तुम्ही अगदी लूज पॅन्ट ट्रॅक घालू शकता किंवा अगदी जीन्स ट्रॅक पॅन्ट पण तुम्ही तिथे सिंपल ह्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही अगदी घालून जाऊ शकता। आणि तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकाल हे अशा प्रकारचे तुम्ही वस्तू तिथं
कुठलेही तुम्ही कॅरी करू नका, जेणेकरून तुम्हाला तिथे एक्झाम सेंटरवरती तुमचा वेळ पण जाईल आणि तिथे काही तुम्हाला त्रास होईल. आणि त्याचबरोबर बॉईजचा जर विचार केला तर ऑर्नामेंट्सचा तर हेवी रिंग, इयर रिंग किंवा डोक्यांना पिना पण आजकाल फॅशन निघाली आहे, बॉईज घालतात. ब्रेसलेट किंवा नेकलेस किंवा मोठे असे पेंडल्स घालतात, तेही पूर्णपणे ऑर्नामेंट्स तिथे अलाउड नाही आहेत बॉईजसाठी. आणि बॉईजच्या ड्रेसचा जर विचार केला तर टी शर्ट अगदी तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता, मी ते पिक्चर तुम्हाला दाखवत आहे की टी शर्ट एकदम लूज, हाफ स्लीव्ज किंवा फुल स्लीव्ज लाईट कलरचे तुम्ही जास्तीत जास्त प्रेफरन्सेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिथे काही जास्त अडथळा येणार नाही किंवा चेकिंग करतेच पण तुमचा जास्त वेळ तिथं वाया जाणार नाही. ते तुम्ही अगदी पूर्णपणे पहा. आणि ह्या प्रकारचे हे कपडे तुम्ही अलाउड करू नका, जेणेकरून तुम्हाला तिथे काढून टाकण्यात येतील शूज वगैरे किंवा आणखीन काय तुमच्याकडे काय वस्तू असतील हेवी, तर ते पूर्णपणे तिथे काढून चेकिंग करते वेळेस काढून घेतले जातात. तर पूर्णपणे हे सिम्पल ह्या गोष्टी तुम्हाला इथे मी समोर पिक्चरमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्ही अगदी कॅरी करा, म्हणजे तुम्हाला तिथे एक्झाम सेंटरवरती काही अडथळा येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे पूर्णपणे मी नीट ड्रेस कोडबद्दल अगदी पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा, की जे ह्या वर्षी 2025मध्ये नीट एक्झाम देणार आहेत त्या तमाम विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण सांगू इच्छिते की अगदी तुम्ही हे काटेकोरपणे हे सर्व तुम्ही अगदी इन्स्ट्रक्शन फॉलोअप करा, म्हणजे तुम्हाला अगदी एक्झाम सेंटरवरती काही अडथळा येणार नाही. कारण ऑलरेडी विद्यार्थी खूप स्ट्रेस असतात, गेली 1 वर्षापासून बरेच विद्यार्थी रिपीटेड पण असतात, अगदी 2-3 वर्षापासून ते रिपीट करत असतात. त्या सेंटरवरती गेल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप अगदी टेन्शन झालेलं असतं आणि पॅनिक झालेले असतात. आणि त्याच ह्या सगळ्या गोष्टीचा अडथळा आला तर खूप अगदी विद्यार्थी आणखीन घाबरून जातात. त्यामुळे अगदी पालकांना विशेष करून मी सांगू इच्छिते की तुम्ही अगदी केअरफुली मुलांकडे त्या दिवशी तुम्ही लक्ष द्या, की ते मुलं आपली म्हणजे कसे वेअरिंग करतात, ड्रेस वेअरिंग किंवा चप्पल असेल किंवा ऑर्नामेंट्स असेल किंवा तुम्ही सोबत जे काही गोष्टी कॅरी करता, जसे की पाण्याची बॉटल आहे ती ट्रान्सपरंट ठेवा किंवा पाऊच असेल तेही ट्रान्सपरंट ठेवा, किंवा तुम्ही एक्झाम सेंटरवरती पॅड घेऊन जाता तुम्ही लिहिण्यासाठी हाताखाली, तो पण अगदी एक्झाम जो पॅड आपल्याला ह्याचा जो रायटिंग पॅड असतो तो सुद्धा अगदी ट्रान्सपरंट असायलाच हवा, की जेणेकरून नाही तर तुमचं हे पूर्ण ह्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या जातात. तर त्याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा वेळ पण जातो आणि विद्यार्थी टेन्शनमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप पॅनिक पण होतात. ह्या सगळ्या गोष्टी जर टाळण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी अगदी काटेकोरपणे पाळा, म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. तर ओके मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना होईल. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना असेच नवीन नवीन युजफुल व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.